संघ डॉक्टर हेडगेवारांनी सुरू केला, हा संघ कुठल्याही एका व्यक्तीच्या नावाने चालणार नाही, तो व्यक्तिनिष्ठ होणार नाही यांची त्यांनी जन्मापासून काळजी घेतली. सरसंघ चालक हे देखील स्वयंसेवकच आहेत आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता हा देखील स्वयंसेवकच आहे. संघामध्ये कोणीही नेता नसतो, कोणीही पुढारी नसतो. की जो आपला इतिहास, परंपरा, आपले महापुरुष, आपले मानेत आणि भारत ही आमची मातृभूमी आहे अशी भावना ज्याच्या मनामध्ये असेल तो हिंदू. नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाच्या वतीने आम्ही हिंदवी स्वराज अभियान ही मोहीम सुरू केलेली आहे. आपल्याला कल्पना असेल की मागच्या वेळेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष झाल्याच्या निमित्ताने अनेक मुलाखती घेतल्या इतिहास संशोधकांच्या, इतिहासकारांच्या, आणि त्यावरच आधारित आमचा दिवाळी अंक सुद्धा होता, शिवरायांचा 8वा प्रताप, आणि तो सुद्धा तुम्ही वाचला असेल आणि या मुलाखती सुद्धा पाहिल्या असतील. याच सगळ्या मोहिमेच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या संदर्भातही मुलाखती घेणार आहोत. त्यासोबत पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचं कार्य सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला सुद्धा त्या संदर्भातली आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आमच्यासोबत आहेत पद्मश्री रमेशजी पतंगे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि अर्थातच डॉक्टर हेडगेवारांचं कार्य जे आहे त्याविषयी त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. याचं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या संघटनेला आता 100 वर्ष होत आहेत. एवढी वर्ष एखादी संघटना अथकपणे काम करते, या संघटनेचं जे बीज आहे ते डॉक्टर हेडगेवारांनी 1925 मध्ये रोवलं आणि त्याचा आता महावृक्ष झालेला आपण पाहतो आहोत. तर ही जी क्रांतिकारक ही जी पावलं आहेत ती डॉक्टर हेडगेवारांनी उचलली, त्यामागची कारणं काय होती? अर्थात ही जी क्रांती आहे ती नेहमीसारखी क्रांती नाही, जी बंदूक घेऊन क्रांती केली जाते तशा प्रकारची क्रांती नाहीये. ही निशब्द क्रांती आहे, मौन क्रांती आहे. तर या क्रांतीमागचं काय कारण होतं, काय त्याची पार्श्वभूमी होती, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण रमेशजींशी संवाद साधून करणार आहोत. रमेशजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. पहिला मला प्रश्न असा विचारायचा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शताब्दी वर्षामध्ये पदार्पण करतोय, तर या निमित्ताने स्वाभाविकच 1925ला ज्या वेळेला या संघटनेची स्थापना झाली त्या स्थापनेमागची पार्श्वभूमी काय होती हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. त्याच्यामध्ये डॉक्टर हेडगेवारांच्या मनामध्ये हा विचार का आला की अशा प्रकारची एखादी संघटना स्थापन व्हावी? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्यापूर्वी डॉक्टर हेडगेवार त्यावेळी ज्या देशात स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळी चालू होत्या त्यातील प्रत्येक चळवळीमध्ये त्यांनी काही ना काही भाग घेतलेला आहे. कलकत्त्याला शिक्षण घेत असताना क्रांतिकारकांच्या चळवळीत ते सामील झालेले होते. काँग्रेसचे देखील ते सभासद होते आणि राजकीय आंदोलन वगैरे सर्व ते करतच होते. त्यांना कारावासाच्या शिक्षाही झालेल्या आहेत. या सर्व कालखंडामध्ये प्रत्येक विषयाचं ते फार बारकाईने चिंतन करीत होते आणि या चिंतनातून एक प्रश्न त्यांच्या मनात जो सतत राहिला तो असा की मुळात 1000 वर्ष आपला देश पारतंत्र्यात का गेला? यापूर्वी मुसलमानांची आक्रमण सुरू झाली आणि नंतर इंग्रजांचं राज्य आलं. तर हे जे पारतंत्र्य आपल्याला आलेलं आहे ते कशामुळे आलेलं आहे? केवळ सत्तांतर झालं, सत्ता दुसऱ्याच्या हातात गेली म्हणून पारतंत्र्य आलं, एवढाच विषय आहे. आणि की त्याच्यापेक्षा काही डीप रुटेड त्याची कारणं आहेत, याचा ते फार बारकाईने शोध घेत राहिलेले दिसतात.
आणि मग त्यांच्यासमोर प्रश्न असा निर्माण झाला की ज्या कारणांमुळे पारतंत्र्य आलं ती कारणं जर तशीच राहिली तर इंग्रजांची सत्ता जाईल, परंतु येणारं स्वातंत्र्य टिकून ठेवण्याचं सामर्थ्य समाजात राहील का, हा एक मूलभूत प्रश्न त्यांच्या समोर होता. आणि मग या चिंतनातून ते या निष्कर्षाला आले की मुळात या देशातील राष्ट्रीय समाज कोणता आहे आणि त्या राष्ट्रीय समाजाची विचारधारा काय आहे, त्याची जीवन मूल्य काय आहे. आणि मग त्याचा शोध घेता घेता त्यांच्या हे लक्षात आलं की या देशातील राष्ट्रीय समाज, ज्याला रूढार्थाने हिंदू म्हणतात, हा हिंदू समाज आहे. त्यांची हिंदू या शब्दाची संकल्पना अतिशय व्यापक आहे. जाती पाती उपासना पंथ याच्या पलीकडे जाऊन ते या सर्व विषयांचा विचार करत असतात. आणि तो आत्मविस्मृत झालेला आहे. आपण कोण आहोत हे तो विसरलेला आहे. मग स्वतःची ओळख तो मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी चांभार आहे, मी ठाकूर आहे, असा जातीच्या ह्याच्यात किंवा अधिक झाला तर उपासना पद्धतीच्या आधाराने तो आपली ओळख सांगायला लागला. आपली मूळ ओळख जी आहे ती ओळख तो विसरलेला आहे. तेव्हा त्याला त्याच्या सत्वाची जाणीव करून देणं, ओळख करून देणं, हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय काम आहे. ती निर्माण झाली, जे विस्मरण झालेलं आहे त्याची जागृती केली तर हा समाज पूर्वी सारखा सामर्थ्य संपन्न आणि वैभव संपन्न होईल असं त्यांना वाटलं. या विषयावर त्यांनी चर्चा केली. परंतु त्यावेळेचं सगळं जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये हिंदू म्हणायला जर लाज वाटणारा खूप मोठा इंटेलेक्च्युअल वर्ग होता, राजकीय नेते देखील होते. तर त्यांना ही सर्व कल्पना काही डॉक्टरांचा विचार काही रुचला नाही. आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं की कोणीही काही करोत अथवा न करोत, ज्या सत्याची अनुभूती मी घेतलेली आहे, आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर ज्याचा मी साक्षात्कार घेतलेला आहे, ते काम मी सुरू करेन. आणि मग त्यांनी नागपूरला 1925 साली त्यांच्या घरी समवयस्क काही त्यांच्या मित्रांना वगैरे मुलांना बोलवून आजपासून आपण संघ सुरू करीत आहोत असं म्हटलं. संघाची स्थापना करीत आहोत असं नाही, संघ सुरू करीत आहोत. म्हणजे समाज संघटनेचं काम जे थांबलेलं आहे हजार वर्ष, ते आपण आजपासून सुरू करीत आहोत. ही त्यांची एक व्यापक भूमिका आहे. आता एखादी संघटना स्थापन होते, अनेक संघटना अशा स्थापन झालेल्या आहेत, पण काही संघटना ज्या आहेत त्या नंतर त्यांचं कार्य थांबतं आणि त्यानंतर त्या विस्मृतीत जातात. पण 100 वर्ष एखादी संघटना काम करत राहणं, अथकपणे काम करत राहणं, आणि तो केवळ काम करत राहणं असं नव्हे तर त्याचा एक महावृक्षामध्ये रूपांतर होणं, हे सुद्धा खूप कठीण काम असतं. तर ही जी संघटना आहे किंवा यातलं संघटनात मागची जी काय भूमिका आहे त्याची नेमकी सूत्र काय आहेत? ही सर्व सूत्र जी आहेत ती संघ संस्थापक परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनातून प्रगट झालेली आहे. संघटन अनेक संघटना सुरू होतात आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्यात फाटाफूट सुरू होते. अशी संघात गेल्या 100 वर्षात झाली नाही. त्याचं कारण असं की जो संघ डॉक्टर हेडगेवारांनी सुरू केला, हा संघ कुठल्याही एका व्यक्तीच्या नावाने चालणार नाही, तो व्यक्तिनिष्ठ होणार नाही, यांची त्यांनी जन्मापासून काळजी घेतली. संघ सुरू झाला, काही काळ गेला, 1 वर्षभर गेला असेल,
मग विषय सुरू झाला की आपल्या संघटनेला काहीतरी नाव दिलं पाहिजे. मग नाव देण्यासाठी काम सुद्धा एक बैठक बोलवण्यात आली त्यावेळेचे सर्व कार्यकर्ते आणि चर्चा करण्यात आली. अनेक नावं त्यांनी अनेक प्रकारची सुचवली. हिंदू सेवक संघ, झरी पटका मंडळ वगैरे वगैरे अशी काही नावं सुचवली गेली. त्यामध्ये मग सर्वानुमते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव असावं असं ठरलं. आणि आपण सर्व कोण आहोत तर या संघाचे स्वयंसेवक आहोत. सरसंघ चालक हे देखील स्वयंसेवकच आहेत आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता हा देखील स्वयंसेवकच आहे. त्यामुळे संघटनेमध्ये संघटन म्हटले की त्याची काही रचना करावी लागते, विभाग करावे लागतात. त्याला त्याची संघाची परिभाषा आहे अधिकारी वर्ग. ते अधिकारी वर्ग म्हणजे ते दायित्व असतं, ती जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पाडायची असते. संघामध्ये कोणीही नेता नसतो, कोणीही पुढारी नसतो आणि संघाचं काम हे संघ भावनेने, सामूहिक भावनेने चालतं. ही चालण्याची बीज हे डॉक्टर हेडगेवारांनी घालून दिलेली आहेत. 15 वर्ष त्यांना आयुष्य लाभलं. या 15 वर्षामध्ये आजचा जो काही संघ आहे त्या संघाच्या वाढीची आणि स्थिरतेची सर्व बीज त्यांनी घालून दिली की आम्हाला जे करायचंय ते सामूहिक चिंतनातून करायचंय. सरसंघ चालक हे व्यवस्थेसाठी निर्माण झालेले पद आहे, पण सरसंघ चालक म्हणजे संघाचे सर्वेसर्वा, हुकुमशहा, सर्वोच्च नेता असा संघातला कोणीही मानत नाही. बाहेरचे लोक या प्रकारे जगातलं इकडे तिकडचं बघून तसं त्याचे इंटरप्रिटेशन करतात. आता त्यांचं संघाविषयीचं ज्ञान जसजसं वाढेल तसतसं त्यांच्या विचारात आणि शब्दावलीत बदल होईल. पण संघातला स्वयंसेवक जो आहे तो अशा प्रकारचा विचार करत नाही आणि सर्वांनी मिळून जे काही ठरवलेलं आहे त्याचं पालन करायचं. सामूहिकता, सामूहिक निर्णय प्रक्रिया, त्याची 2-3 फार मोठे सिद्धांत आहेत जे लोकशाही राजवटीच्या दृष्टीने फार आवश्यक असतात. त्यांचं तंतोतंत लोकशाही राजवटीत देखील पालन होत नाही. म्हणजे रूल बाय मेजॉरिटी असं संघात नसतं. बहुमताने ठरवलं ते करायचं असं नाही. संघामध्ये सहमतीने निर्णय होतात, एकमताने निर्णय होतात. जे काही करायचंय ते एकमताने करायचं. मग एकमत होण्यासाठी कधी 1 दिवस लागतो, कधी 1 महिना लागतो, कधी 3-4 वर्ष देखील लागतात. एवढा पेशन्स ठेवून काम करावं लागतं. घाई करून चालत नाही. उदाहरणार्थ आम्ही महाराष्ट्रामध्ये सामाजिक समरसता असं एक काम सुरू केलं संघाच्या प्रेरणेने, संघाच्या मार्गदर्शनाखाली. परंतु ते अखिल भारतीय व्हायला जवळजवळ 10 वर्ष लागली. महाराष्ट्रात चांगला झाला म्हणून लगेच अखिल भारतीय झाला असं नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका होऊन त्याच्यामध्ये जेव्हा एक सहमती निर्माण झाली की हे काम आता आपल्याला अखिल भारतीय करायला पाहिजे, ही संघाची प्रक्रिया आहे संघ राहण्याची. आणि म्हणून संघामध्ये माझं गाणं ऐकलं गेलं, मी म्हणतो तेच खरं आहे, तुम्हाला काय समजतं, नेतेगिरी करणं, हे सगळे प्रकार डॉक्टर हेडगेवारांनी प्रारंभापासून टोटली बंद करून टाकल्यामुळे अशी संघात नेतेगिरी चालत नाही आणि माझंच म्हणणं खरं आहे याच्यावर कोणाची आग्रह भांडणं देखील होत नाही. मत आपलं मांडायचं हे असं आहे, देशाच्या दृष्टीने आवश्यक आहे. संघात त्याची संघाच्या पद्धतीने त्याची विचार प्रक्रिया चालू राहते. इट टेक्स इज ओन टाइम. तुम्ही जे आता म्हणालात जे 2-3 मुद्दे याच्यामध्ये उपस्थित केले त्याच्यामध्ये एकतर डॉक्टर हेडगेवारांनी जो पहिला एक नियम हे करून घेतला की इथे कोणी नेता नाहीये, म्हणजे सगळ्यांचं सहमतीनेच सगळं होणार आहे. म्हणजे एक प्रकारे लोकशाहीची जी संकल्पना जी असते ती मुळात त्याच्या मागे आहे की सगळ्यांचं सहमती घेऊन, सगळ्याचं एकमत घेऊनच प्रत्येक निर्णय येते. हेच कुठेतरी याचं यशाचं गमक आहे असं म्हणता येईल.
कारण आज प्रत्येक हो. पक्षामध्ये सुद्धा आपण पाहतो की कोणतरी हुकुमशाह तयार होतो आणि नंतर हळूहळू त्याच्या कुटुंबापुरतात तो पक्ष राहतो. हो, हीच प्रक्रिया संघाच्या विचारातून प्रेरणा घेऊन निर्माण झालेल्या अन्य अन्य संघटना ज्या आहेत या सर्व संघटनातून चालते. विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याणाश्रम, विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, ग्राहक पंच, सहकार भारती, अशा 50-60 संघटना आहेत. त्यामध्ये याच प्रक्रियेने सगळं काम चालतं. भारतीय जनता पक्ष, त्याचा पूर्वीचं नाव होतं जनसंघ, हा सुद्धा संघ संस्थांनी सुरू केलेला पक्ष आहे आणि तिथे सुद्धा अशी एक निर्णय प्रक्रिया जी असते विचाराच्या आधाराने ती चालते. परंतु राजकीय पक्षाचं काम करण्याची शैली आणि देशातलं एकूण जे काही राजकीय वातावरण जे आहे ते पाहता एकदम 100% संघ याच्याप्रमाणे चाललेलं असतं असं म्हणण्याचं धाडस काही मी करणार नाही. पण ते अन्य राजकीय पक्ष आणि भारतीय जनता पक्ष याच्यामधला जो फरक आहे, डिफरन्सेस आहे, तो प्रकर्षाने आपल्याला लक्षात येतो, असं जाणवतं. ही एक संघटनेच्या दृष्टीने एक मजबूत बांधणी ही डॉक्टर हेडगेवारांनी करून दिली आणि त्यामुळे 100 वर्षामध्ये कुठली फटाफूट ज्याला म्हणता येईल वेगळा संघ सुरू झाला असं काही 100 वर्षात काही घडलेलं नाही. 100 वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टर हेडगेवारांनी हिंदू समाजाचं संघटन करण्याचे जे सूत्र मांडलेलं आहे, आज त्याचं स्वरूप तुम्ही कसं पाहताय? म्हणजे आज इतकी वर्ष झाल्यानंतर त्याच्यात अर्थात बदल झाले, त्यात वाढ होत गेली असेल, पण कशा पद्धतीने त्याचं स्वरूप आहे आता? डॉक्टरांनी एक सूत्र की आपल्याला हिंदू समाजांतर्गत संघटन उभं करायचं नाही, तर समग्र हिंदू समाजाचं संघटन करायचं. हे शब्द त्यातले दडलेले व्यापक अर्थ जे आहे हे काळानुरूप त्याचा उलगडा होत गेलेला आहे. अगदी सुरुवातीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ते पूर्णपणे आकलन झालं असेल असंही काही नाही, परंतु जसजशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपल्याला समग्र हिंदू समाजाचं संघटन करायचं. म्हणजे काय करायचं, जसं आम्ही महाराष्ट्रामध्ये काम सुरू केल्यानंतर भटके मुक्त या समाज गटामध्ये हळूहळू आमचं काम सुरू झालं. तोपर्यंत म्हणजे 1990 पर्यंत भटके विमुक्त हा जो समाज गट आहे तिथपर्यंत काही संघ पोहोचलेला नव्हता. मग त्यात काम करत असताना आमची भूमिका अशी राहिली की आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलं की समग्र हिंदू समाजाचं संघटन करायचे. हे भटके विमुक्त आहेत कोण, तर भटके विमुक्त सगळे हिंदू बांधवच आहेत आणि ते भटकंती करतात, मूळ समाजापासून कट ऑफ आहेत, हे नाही चालणार. तर त्यांना सर्वांशी जोडून घ्यायला पाहिजे. म्हणून मग यमगरवाडीला एक मोठा प्रकल्प सुरू केला. तिथे आता 500 प्रकल्प आहे, तिथे तेवढ्याच मुलं आणि मुली आहेत. तर समाजाच्या अशा सर्व गटांशी हा संपर्क करणं, हिंदू समाजातला कुठलाही घटक हा हिंदू संघटन मंत्रापासून अस्पर्श राहू नये, हे हळूहळू काळानुरूप पहिल्यांदा काम सुरू झालं ते शहरांपुरतं मर्यादित राहिलं. शहरांपुरतं मर्यादित राहत असताना सुद्धा ते मध्यमवर्गीयांपुरतं मर्यादित राहिलं. पण नंतर मग हळूहळू विस्तार होत 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 ते समाजातल्या इतर स्तरांमध्ये, इतर घटकांमध्ये, मजूर असतील, शेतमजूर असतील, शेतकरी असतील, याच्यामध्ये ते पर्क्युलेट होत 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 गेला. आणि आज त्याची स्थिती अशी आहे की अगदी डोंगर दऱ्यात राहणारे वनवासी पाडे जे आहेत तिथपर्यंत संघाच्या शाखा संघ जाऊन पोहोचलेला आहे. दलित वस्त्यात संघ गेलेला आहे, भटके मुक्त मध्ये संघ गेलेला आहे. आणि हिंदू या शब्दाची डॉक्टरांनी धार्मिक व्याख्या केलेली नाही. हिंदू कोणाला म्हणायचा, जो वेद प्रामाण्य मानेल तो हिंदू, असं त्यांनी नाही म्हटलं.
किंवा जो पूजा अर्चा करेल तो हिंदू असंही नाही, जो गीता पठण करेल तो हिंदू असं नाही. हिंदूची त्यांनी फार व्याख्या अशी केली की जो आपला इतिहास, परंपरा, आपले महापुरुष आपले मानेल आणि भारत ही आमची मातृभूमी आहे अशी भावना ज्याच्या मनामध्ये असेल तो हिंदू. मग अशा हिंदूच्या संकल्पनेमध्ये उपासना पद्धतीने अलग असणारे, मग ते मुसलमान बंधू असतील, ख्रिश्चन बंधू असतील, हे देखील सामील होऊ शकतात. ते इथून पुढच्या कालखंडामध्ये आणि या सर्व अस्पृश्यित अशा समाज घटकांपर्यंत हा संघाचा विचार घेऊन जाण्याचं काम भावी काळात, इथून पुढच्या काळामध्ये हे संघापुढचं मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. म्हणजे ते आव्हान म्हणजे पुढच्या कामाची दिशा ती राहील असं वाटतं. त्याची मांडणी सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी सुरू केलेली आहे की भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एक आहे, आम्ही सर्वांना हिंदूच मानतो, त्याची उपासना पद्धती कोणती का असेल. आता आम्ही मानतो हे ठीक आहे, त्यांनी तसं मानणं की आम्ही ख्रिश्चन हिंदू आहोत, आम्ही इस्लामी हिंदू आहोत असं त्यांनी मानणं, त्याला जरा वेळ लागेल, पण ते पुढच्या काळातला तो प्रवास राहील. आता ज्या वेळेला डॉक्टर हेडगेवारांनी ही सगळी संकल्पना मांडली आणि हे सगळं सुरू केलं, म्हणजे संघ सुरू केला, त्यावेळेला कोणी टीकेचा सूर लावला होता का, की बाबा हे का होतं आणि तो कशा प्रकारचा होता, किंवा त्याला काही उत्तर दिलं गेलं का? असं एक जगावेळेला काम होतं तेव्हा जगातील सगळ्याच देशातला आणि सगळ्याच चळवळीत आहे की पहिल्यांदा त्या कामाची खूप उपेक्षा होती. काय मूर्खासारखे बडबडून राहिले, काय समजत नाही वगैरे वगैरे. आधी ज्ञानदेवाने त्यातून जावं लागलं, तुकाराम महाराजांनी त्यातून जावं लागलं, हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींना त्यातून जावं लागलं. तर हे समाजाची अशी स्थिती राहते. आणि संघाच्या बाबतीत किती आहे, पहिला एक उपेक्षेचा कालखंड, पण नंतर नंतर काम वाढू लागल्यानंतर त्याचा प्रभाव काही ठिकाणी दिसायला लागल्यानंतर मग राजकीय चळवळी करणारे जे आहेत आणि वेगळ्या पाश्चात्य विचारधारांनी प्रभावित झालेले जी सगळ्या संघटना चळवळी आहेत, त्यात खास करून जे मार्क्सिस्ट आहेत, कम्युनिस्ट, आणि या सर्वांनी मग असा एक वैचारिक विरोध करायला सुरुवात केली की हिंदू राष्ट्र ही एक संकुचित कल्पना आहे. हिंदू संघटन करून जसं हिटलरनी जर्मनांचं संघटन केलं आणि दुसरं महायुद्ध सुरू केलं, वंश विच्छेद केला ज्यूंचा, तसा हिंदू संघटनेचा हा अंतच हेतू आहे. हे त्यांनी शोधून काढलेलं एक करण्याचं आहे. लॉजिक. आणि म्हणून म्हणायला सुरुवात केली की ही फॅसिस्ट संघटना आहे, नाझी संघटना आहे, हे त्यांचे शोध आहे. आणि त्याच्या प्रकारचे त्यांनी, त्यांच्या समोर ते हिटलरचं मॉडेल होतं आणि हिटलर हा राष्ट्रवादी होता, म्हणून जो राष्ट्रवादी आहे, समाज संघटनेचा प्रयत्न करेल तो हिटलरवादीच असला पाहिजे. हे जे गृहीतावरून काढलेलं अनुमान जे आहे, म्हणून म्हटलं जातं ना की तुमची गृहीतच जर चूक असतील तर तुमची अनुमान सुद्धा चूकच असतात. तसं यांच्या बाबतीत घडलेलं आहे. मग एवढं वाढवलं, संघाचा फिजिकल विरोध काही लोकांनी सुरू केला, संघाला नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामध्ये याचं नेतृत्व दुर्दैवाने देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पंडित नेहरूंनी केलं आणि त्यांनी मग संघावर 1948 साली बंदी देखील घातली. आणीबाणीच्या कालखंडामध्ये त्यांची कन्या इंदिरा गांधींनी देखील बंदी घातली. तर या प्रकारचा ते बंदी घालून काम थांबवण्याचा या लोकांनी प्रयत्न केला, परंतु त्या दोघांच्या विषयी त्यांचं राष्ट्रीय योगदान, त्यांचा स्ट्रेचर वगैरे लक्षात घेऊन सुद्धा एक नम्रपणे असं म्हणावं लागतं की त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. मानवी इतिहास हे सांगतो की कुठलाही विचार तुम्हाला मारून टाकता येत नाही.
पाशवी शक्तीने तो अजिबात मारून टाकता येत नाही. मार्टिन लुथर याने त्या चर्चवर 93 कलमांचं एक पत्रक डावलं. तिथून प्रोटेस्टंटची चळवळ सुरू झाली. त्याला जिवंत पकडून ठार करण्याचा, जाळण्याचा प्रयत्न सगळे देखील झाले. प्रोटेस्टंट लोकांचे कत्तली युरोपमध्ये प्रचंड झाल्या. 30 वर्षाचं तर ते युद्ध आहे युरोपमधलं, 30 इयर्स वॉर त्याला म्हणतात. ते भयानक युद्ध आहे ते. आणि ते युद्ध राजगादी मिळवण्यासाठी नसून कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यामधलं. त्याच्यामध्ये लाखो लोक ठार मारले गेले. पण प्रोटेस्टंट पंथ संपला का? तो संपला नाही. विचार असा संपत नसतो. विचाराचं जे सामर्थ्य असतं ते, तो विचार सत्यतेवर आधारित असेल आणि सर्वांचं कल्याण करणारा असेल तर तो विचार असा कधी संपत नाही. हा इतिहासचा अज्ञान असल्यामुळे आणि मग त्या संघावर बंदी घालून संघ चिरडण्याचा प्रयत्न झाला. तो काही यशस्वी झाला नाही. पुढे कोणी असं काही मला वाटत नाही. कोणी हात भाजण्यापलीकडे आणि नंतरच्या काळात तो स्वतःच त्यात भस्मत होण्यापलीकडे काही होणार नाही असं आहे. ज्या वेळेला संघाची स्थापना झाली, हिंदू समाज आणि हिंदू जीवन पद्धती यांचा जो प्रत्येक काळानुसार जो काही अर्थ असतो तो त्यातून सांगण्यात आला. आता या 100च्या उंबरठ्यावर जो काही बदल होताना तुम्ही पाहिला असेल, कोणते कोणते बदल झाले आणि कशा पद्धतीचे हे परिवर्तन जे आहे ते घडलेले आहे असं आपल्याला वाटतं? संघ ही काही स्थितीवादी संघटना नाही. म्हणजे डॉक्टर हेडगेवारांच्या काळातला संशोधनाचा असलेला गणवेश त्याच्यामध्ये हळूहळू परिवर्तन होत आता ती चॉकलेटी रंगाची फुल पॅन्ट हा गणवेशाचा भाग झाला. हाफ पॅन्ट गेली. पूर्वीच्या काळामध्ये संघ शाखांमध्ये किंवा संघ वर्गांमध्ये खड्ग म्हणजे तलवार करवण्याचं शिक्षण दिलं जात असे, भाला फेकण्याचं शिक्षण दिलं जात असे. आता त्याची काही गरज राहिली नाही. त्यामुळे ते सगळे शिक्षणाचा जो सगळे विषय आहेत ते सगळे बंद झालेले आहेत. प्रारंभीच्या काळामध्ये संघाची कार्यालय वगैरे काही नव्हती आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचे निवास, प्रवासी कार्यकर्त्यांचे निवास हे कार्यकर्त्यांच्या घरीच राहत असत. पण संघ कार्याचा विस्तार वाढत गेल्यानंतर कार्यालयांची गरज निर्माण झाली आणि त्यामुळे आता ठिकठिकाणी संघाची कार्यालय उभं राहिलेली आहेत आणि त्या कार्यालयामध्ये मग संघाचे अधिकारी, प्रचारक वगैरे यांचा निवास वगैरे त्या कार्यालयांमध्ये राहतो. असं ते बदल होत जातात. विचारांच्या मांडणीमध्ये सुद्धा हा काळा सापेक्ष असा खूप बदल होत गेलेला आहे. संघटन करायचंय, समाज हा दरिद्री आहे, अज्ञानी आहे, आरोग्याच्या समस्या आहेत, अंधश्रद्धेच्या समस्या आहेत, असे शेकडो समस्या समाजामध्ये व्यसनाधीनता आहे, स्त्रींना दुय्यम दर्जाची वागणूक आहे, अस्पृश्यतेची समस्या आहे. अशा हजारो समस्या आहेत. त्या कधी सोडवायच्या? तर पहिले 25 वर्ष हे ठरलं की त्या समस्या आहेत पण ते सध्या आपल्याला एक क्रिटिकल मास ज्याला म्हणतात ना, एक ॲटॉम बॉम्ब तयार करायचा असेल तर काही किलो युरेनियम लागतं तरच तो ॲटॉम बॉम्ब तयार होतो आणि ते शुद्ध युरेनियम लागतं. तसं समाजामधल्या प्रचंड बदल घडून आणायचा असेल तर एक क्रिटिकल मास अगोदर आपण तयार करूया. ते तयार करण्यामध्ये पहिली 25 वर्षे गेली. परमपूज्य गुरुजींच्या काळामध्ये हा त्याला क्षेत्रव्यापी विस्तार होत गेला. जनसंघ सुरू झाला, मजूर संघ सुरू झाला, विद्यार्थी परिषद सुरू झाली, वेगवेगळी साप्ताहिक त्या काळात सुरू झाली. आता जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये हा त्याचा विस्तार होत गेला आणि नंतरच्या कालखंडामध्ये या विस्ताराची ही अधिक वाढत गेली आणि मग त्याच्यामध्ये विविध सेवा कार्य करायचे.
ती स्वयंसेवक काही स्वयंप्रेरणे करतात, काही संस्था निर्माण करून करतात. अशी देशात आता जवळजवळ 2 लाखाच्या आसपास संघ प्रेरणेने चालणारी भिन्न भिन्न प्रकारची सेवा कार्य आहे. तर हे असं कामाचं डायमेन्शन जे आहे हे प्रत्येक कालखंडामध्ये त्याचा विस्तार होत गेलेला आहे. पुढच्या कालखंडात ज्या ज्या आवश्यकता असतील त्याप्रमाणे ह्याचा विस्तार होत जाईल. ही जी एक प्रकारची मौन क्रांती किंवा निशब्द क्रांती डॉक्टर हेडगेवारांनी सुरू केली, तर आणखी याचे जे काही परिणाम आहेत ते आणखी काही काळानंतर आपल्याला आता हे एवढ्या 100 वर्षाच्या काळामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतातच आहे. पण आणखी तुम्हाला काय वाटतं पुढच्या या काळामध्ये, म्हणजे 100 वर्ष झाल्यानंतर निश्चितपणे आनंद आहेच, पण त्यापुढे सुद्धा ही सगळी प्रक्रिया सुरू राहणार आहे, हे सगळं कार्य जे आहे त्यानंतर सुद्धा तशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. कुठेही 100 वर्ष झाली आहेत त्यामुळे आता आपल्याला समाधानी व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भावना निश्चितच नसेल. तर ते कशा पद्धतीचे परिणाम जे आहेत ते आणखी अपेक्षित आहेत तुम्हाला? संघ कामाचे परिणाम हे 2 शब्दांनी सांगता 2 कॅटेगरीमध्ये व्यक्त करावे लागतील. एक त्याचे राष्ट्रीय परिणाम आहेत आणि दुसरे आंतरराष्ट्रीय परिणाम आहेत. राष्ट्रीय परिणामामध्ये ज्या बिंदूपासून संघाचं काम सुरू झालं की हा आत्मविस्मृत समाज आहे, झोपलेला समाज आहे. तो कशा बाबतीत झोपलेला आहे? तो स्वार्थाच्या बाबतीत निरंतर जागा आहे, परंतु आपली ओळख काय, राष्ट्रीय ओळख काय, ही राष्ट्रीय ओळख तो विसरलेली आहे. ही राष्ट्रीय ओळख आता फार वेगाने तिची जागृतीचा कालखंड आता सुरू झालेला आहे. ज्या पंडित नेहरूंचा मी मागाशी उल्लेख केला, त्यांचा पंतू जेव्हा म्हणतो की मी ब्राह्मण आहे आणि जानवेदारे हिंदू आहे, असं त्याला जाहीरपणे बोलावं लागतं. हे जे बोलण्याचा हे जे आहे हे त्याला का बोलावं लागतं? तर ते संघामुळे असा आम्ही संघाची समजत नाही म्हणणार. आम्ही एवढंच म्हणतो की हिंदू समाजामध्ये जी जागृती निर्माण झालेली आहे त्या जागृतीचा तो परिणाम आहे. आणि मग प्रत्येक राजकीय क्षेत्राचा विचार केला तर प्रत्येक राजकीय पक्षाला हिंदूंना गृहीत धरून तिथे झोपलेले आहेत त्यांना कसंही आपल्याला टंगवता येईल, जातीपातीच्या अस्मिता जागवून आणि कास्ट पॉलिटिक्सच्या आधारे त्यांच्यामध्ये विभाजन करून आणि आपलं गाडं आपण पुढे नेऊ शकतो. या कालखंड आता त्याला खीळ बसलेली आहे. त्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे हरियाणाची निवडणूक आहे आणि आताची महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ते या निवडणुकीमध्ये जे हिंदू समाजाने अस्मितेचा जो केलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो परमनंट राहणार आहे. तो ट्रेंड परमनंट राहणार आहे. अगदी दिल्लीच्या केजरीवालला सुद्धा आणि सगळ्या हिंदू देवदेवतांचं स्मरण करावं लागतं, हनुमान चालीसा म्हणावा लागतो वगैरे 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 सर्व. त्याचा राजकीय काय असेल ते असेल, ते त्यांनी त्याच्याविषयी टीका करण्याचं आपल्याला काही कारण नाही. पण ही गोष्ट 40 वर्षापूर्वी अशक्य कोटीतली गोष्ट होती. कुठलाही राजकीय नेता असं म्हणेल, असं करेल, ती आता हळूहळू तो प्रत्येक राजकीय पक्षाचा पक्षाला ते करा. हा हिंदू जागा हिंदू धर्म जे आहे वेगवेगळ्या मठात सगळे बसलेले असतात आणि आपापल्या प्रचार करतात, मठाच्या प्रॉपर्टीची चिंता करत बसतात. तर म्हणजे जो संन्यासी झाला त्याला तो समल अष्टाश्म कांचन असलं पाहिजे, माती आणि सोनं समान वाटलं पाहिजे. ते प्रवचनातून सगळेच सांगतात, पण परंतु प्रॉपर्टीचा वेगवेगळ्या खेळांना प्रचंड मोह असतो. हे सगळं आहे. हे सगळे धर्माचार्य एका व्यासपीठावर येतात आणि राष्ट्रीय प्रश्नांच्या संदर्भामध्ये काही समान भूमिका घेतात. जसं राम जन्मभूमी आंदोलन जे यशस्वी होण्याचं कारण असं या सर्व धर्माचार्यांनी
एकत्र येऊन एकमुखाने, आणि मग तो कुठल्या पंथाचा आहे काय याचा विचार न करता, मग त्या जैन आले, काही बौद्धही आले, अशा सर्व पंथांचे लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय प्रश्नांसंबंधी आम्हाला एकजूटच दाखवली पाहिजे. हे जे कन्सेन्सस त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे, हा हिंदू जागृतीचा हा एक परिणाम आहे. त्याची बीज डॉक्टर हेडगेवारांनी घालून दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्राचा विचार केला तर जे हिंदू दर्शन आहे ते हिंदू दर्शन सर्व विश्वाचा विचार करते. ते म्हणतात की वसुधैव कुटुंबकम, ही वसुधा पृथ्वी हेच आमचं विशाल कुटुंब आहे. आणि म्हणून ती जे प्रश्न निर्माण होतात मानव जाती पुढचे, पर्यावरणाचे प्रश्न आहेत, युद्धाचे प्रश्न आहेत, गरिबीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न देश काल निरपेक्ष असतात. कोरोनाचा रोग सुरू झाला तो फक्त चीन पुरता मर्यादित नाही राहिला, तो पार अमेरिका सगळ्या जगभर पसरला. म्हणजे मानव जातीचे म्हणून काही विषय जे आहेत ते सर्वांनी मिळून एकत्र बसून ते टॅकल केले पाहिजेत. आणि याच्या बाबतीमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे संघाचे प्रचारकच होते, आणि ते सगळा हा वैश्विक विषय घेऊन ज्या प्रकारे सगळं जगभर मांडणी करतात आणि त्याला जे ऍक्सेप्टन्स आहे त्यांना जागतिक नेता म्हणून, हा सुद्धा एक परिवर्तनाचा एक बिंदू आहे. म्हणजे पूर्ण परिवर्तन घडलेलं आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही, पण त्या दिशेने आता जग वाटचाल करू लागलेलं आहे. आणि जसं ते अर्नॉल्ड टायनबी म्हणाला होता की आधुनिक जगाचा पाया हा युरोपने जरी घातला असला तरी भविष्यकालीन जगाचा सगळा दिशा देण्याचं काम हे भारतालाच करावं लागेल. हे महान इतिहासकारांचा या अर्थाचं वाक्य आहे ते त्यांचं. तर ते तो कालखंड किंवा विवेकानंद म्हणाले की ही भारत माता तिच्या सर्व पूर्व वैभवाने जगद्गुरु पदावर बसलेली आहे आणि ती सर्व जगाला आशीर्वाद देते आहे, हे दृश्य मी माझ्या डोळ्यापुढे पाहतो आहे. तो कालखंड, पुढचा कालखंड तो आहे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो, तो म्हणजे आता तुम्ही म्हणालात की वैश्विक स्तरावर ही सगळं जागरण झालेलं आहे, आणि आज एकूणच जसं तुम्ही आता उदाहरण दिलं स्वामी विवेकानंदांचं सुद्धा, तर त्यावेळेला विश्व एकूण जग जे आहे ते भारताकडे आशेने पाहते. तर ही कुठेतरी निश्चितपणे समाधानाची बाब तुम्हाला वाटते का, की जे बीज रोवलं होतं 1925 मध्ये तर त्याला आलेली ही जी गोड फळं आहेत असं आपण म्हणू शकतो? अगदी बरोबर आहे की असं मगाशी मी म्हटलं की कार्य जे असतं ना त्याला भक्कम अधिष्ठान लागतं. ते अधिष्ठान सत्याचं आणि त्याग समर्पणाचं लागतं. सत्य, त्याग, समर्पण या बाबतीमध्ये संघाची बरोबरी अशी अर्थात कुठली संघटना नाही. तर हे आणि तो विचार केवळ पुस्तकात लिहून चालत नाही, तर तो प्रत्यक्ष जीवनात उतरावा लागतो, जगावा लागतो. विचारात सामर्थ्य असतं. हे वाक्य तेव्हाच खरं होतं की जेव्हा विचार जगणारी, चालती बोलती माणसं तुमच्या आजूबाजूला उभी राहिली दिसतील तेव्हा त्या विचारातलं सामर्थ्य प्रगट होतं. अशी लाखो माणसं म्हणजे स्वयंसेवक हे संघातनं घडलेले आहेत. ते आपापल्या ठिकाणी संघ जगत असतात. अगदी सामान्य ठिकाणी काम करणारा एक मजूर असेल, तो त्याच्या आकलनाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे संघ जगतो. आणि नरेंद्र मोदी तो त्याच्या क्षमतेप्रमाणे संघ जगतो. पण प्रत्येक जण जगत तो भाषण मांडणं, पुस्तकात यातून सगळ्याचं काही थोडं आपलं होईल, परंतु सुधार हा प्रत्यक्ष व्यवहारातून, कृतीतून दिसावा लागतो. आणि कृती ही 24 तासाची असते. प्रत्येकाचा जीवाचा 24 तासाचा असतो. 24/7
इंटू 365 डेज या सगळ्या कालखंडात ते सगळं मोठं सामर्थ्य तो विचार जो आहे तो विजयी होणार आपला मूलभूत सिद्धांत आहे सत्यमेव जयते हे जे ऋषींनी म्हटलं ते आपल्या राज्याचं भारतीय राज्याचं घोषवाक्य देखील आहे सत्यमेव जयते. सत्य म्हणजे काय पण जयते म्हणजे याचा कोणी विचार करत नाही वाईट पाठ करून ठेवतात. सत्य समजून घ्यावं लागतं ते बौद्धिक दृष्ट्या नाही तिचं आकलन करावं लागतं ते जीवनात उतरावं लागतं जावं लागतं. हे माणसं संघाने उभी केली हे संघाचं सामर्थ्य. खूप खूप धन्यवाद रमेशजी, तुम्ही आमच्याशी हा संवाद साधला आणि आम्हाला निश्चितपणे आशा आहे की डॉक्टर हेडगेवारांनी जे बीज रोवलं होतं आज त्याचा महावृक्ष झाला असला तरी ती स्वप्नपूर्ती जी आहे ती हळूहळू होते त्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि भारताकडे एक विश्वगुरू म्हणून संपूर्ण जग जे आहे ते पाहते. तुम्ही ते आलात आणि आमच्याशी हा मनमोकळेपणाने संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप आभारी. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.